नमस्कार, मी गौरीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण वडापाव तयार करणार आहोत। त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे, तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। मिरची सपक आणि तिखट दोन्ही प्रकारचे घेतलेत, आणखीन कोथिंबीर ह्यालाही आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। आता मिक्सरमध्ये आपल्याला हे कोथिंबीरची देठ आहेत मोठे मोठे ते घालायचे आहेत। 7-8 लसणाच्या पाकळ्या, आलं, आणखीन मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मी ह्याच्यात ॲड करते। कढीपत्त्याची थोडी पानं आहेत ते देखील मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि ह्याला मोठी म्हणजे वरवरीत अशी पेस्ट आपल्याला करायची आहे। अशा प्रकारे आपली पेस्ट झालेली आहे, मोठीच आहे हे पहा। आणखीन हे 5 ते 6 बटाटे मी उकडून बारीक करून घेतलेले, हाताने बारीक केलेले आहेत। आता जिरे, मोहरी, बारीक चिरलेला कांदा थोडंसं साईडला करून त्याच्यात कढीपत्ता, हळद घातली आहे, थोडी हिंग, केलेली पेस्ट, मीठ चवीनुसार घाला आणि हा जो बारीक केलेला बटाटा आहे ना तो त्याच्यात मिक्स करायचा। अशा प्रकारे आपली भाजी तयार करून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हा जो अर्धा लिंबू आहे ते पिळते। बारीक चिरलेली कोथिंबीर आपण सगळी ह्याच्यात ॲड करायची आहे। बाउलमध्ये बेसनचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशीच हळद घालायची आहे, थोडंसं तिखट, चवीनुसार मीठ, 1 चिमट ओवा आहे मी थोडं घालते हे पहा। आणि ह्याला पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे विस्करच्या साहाय्याने। हे बघा, आपण विस्करच्या साहाय्याने ह्याला अगदी व्यवस्थित फेटलेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी बघा अशीच ठेवायची आहे आपल्याला। त्याला मी बाजूला करते आणि आपण जी मगाशी बटाट्याची भाजी केलेली आहे त्याचे छोटे छोटे आपल्याला पोळे करून घ्यायचे आहेत। हे पहा, ह्याचे छोटे छोटे असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। वड्यासाठी आपण जे गोळे करून घेतले होते ते तयार झालेले आहेत। आता ही जी मिरची आहे ही आपल्याला वड्यासोबत खायची आहे। हिला अशी आपण काप मारून घ्यायची मधून, हे पहा। काय होतं त्याच्यामुळे आपण जेव्हा मिरची तळतो ना तेव्हा उडून बाहेर येत नाही। त्याचप्रमाणे हा लसूण देखील आपल्याला चटणी करायची आहे, वड्याबरोबर जी चटणी असते ही देखील मी सालीसह घेतली आहे। हिला देखील कट करून घेते अशी, म्हणजे ती तेलामध्ये उडणार नाही। चटणीसाठी जो लसूण घेतलेला आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे। हे पहा, असं सालीसह हा घातलेला आहे लसूण, त्याला आपण छान असं तळून घ्यायचं आहे।
त्याचप्रमाणे आपण वड्याबरोबर ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत मगाशी चिरून त्याला देखील असं छान असं छान असं तळून झाले आहेत. तर आपल्याला चटणी करायची आहे. हे बॅटर जे केलेलं आहे तेच आपण थोडं थोडं हाताने ह्याच्यात घालायचं आहे. ह्याच्यात ऑलरेडी मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे चटणी करताना अंदाज बघून मीठ घालायचं आहे. ही खास वड्याची चटणी आहे. याला कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे बघा छान असे तळून झालेले आहे. याला मी काढून घेते. हे पहा चटणीसाठी रेडी झालेलं आहे. आता याला थोडा वेळ थंड करायला ठेवू. तोपर्यंत आपलं बॅटर व्यवस्थित असेल ना वड्याचं तर वडे अगदी परफेक्ट होतात. हे पहा थोडं गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे. हे पहा एकदम परफेक्ट आपले हे वडे तयार झालेले आहेत. हे पहा आपले असे छान वडे तळून झाले आहेत. आता आपण चटणी बनवूयात. आता आपल्याला चटणी करायची आहे. त्याच्यासाठी मी पहिला हा लसूण घालते. आणखी पेस्ट मीठ आपण घातलेलं आहे. मगाशी बेसनमध्ये मीठ होतंच. आता अगदी चवीनुसार त्याच्यात थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. आणि हे लाल तिखट. आता ह्याला आपण बारीक करून घेऊ. हे पहा आपली चटणी तयार झाली आहे. हे बघा मी जवळून दाखवते तुम्हाला. खूपच छान अशी आपली ही चटणी रेडी झाली आहे. आता हे जी मिरची आहे त्याला देखील थोडं मीठ टाकून घेऊ आपण. हे बघा आपला वडापाव तयार झालेला आहे. याच्यात दोन्हीमध्ये मी चटणी घालून घेते. पहिलं व्यवस्थित अशी चटणी भरून घ्यायची आहे. आपल्याला केलेले वडे आहेत ते याच्यात घालायचे. तळलेली मिरची. हे बघा आपला अशा प्रकारे मुंबई स्टाईलचा वडापाव तयार झालेला आहे. मस्त असा आपला वडापाव रेडी झालेला. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.